पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये निवडणुकीचे उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे। हा संकल्प मेळावा 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता अहिल्या आश्रम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नानापेठ येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणेचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, मोहन जगताप, बाबूराव घाडगे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, डॉक्टर कपिल जगताप, रोहित कांबळे, निशांत सोनवणे आदी उपस्थित होते। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली मेळावा संपन्न होणार आहे। या मेळाव्यात मित्रपक्षाचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि महायुतीतील सर्व आमदार या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत। रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे हे पक्षाचे प्रमुख नेते मेळाव्याकरता उपस्थित असणार आहेत। मेळावा यशस्वी होण्यासाठी निरनिराळ्या समित्या गठीत केल्या आहेत। पुणे शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व शाखांमध्ये बैठका घेणे सुरू आहे। त्याचप्रमाणे अहिल्याश्रम मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नानापेठ पुणे येथील मैदानावर स्टेज, मंडप, पार्किंगची जय्यत तयारी चालू असल्याचं यावेळी सांगण्यात आले। ही बैठक रिपब्लिकन पक्षाचा येत्या 21 डिसेंबरला जो संकल्प मेळावा आहे त्या संदर्भात अधिकृत माहिती देण्यासाठी ही आजची प्रेस आम्ही आयोजित केलेली आहे। 21 डिसेंबरला जो संकल्प मेळावा आहे तो अहिल्या आश्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नानापेठ येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या मेळाव्याला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न होणार असून मित्रपक्षाचे या मेळाव्याला केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री तसेच सहकार मंत्री मुरलीअण्णा मोहोळ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर माधुरीताई मिसाळ हे मंत्री महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। पुणे शहरातील भाजपचे सर्व आमदार देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात साधारणतः रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहरातून 7 ते 8 हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या मेळाव्यामध्ये रणनीती आखली जाणार आहे। येत्या महापालिकेच्या निवडणुकीत मागील महापालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 5 नगरसेवक होते, त्यापैकी 3 नगरसेवकांना उपमहापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली। त्याचबरोबर एका हिमालय कांबळे आमच्या स्थायी समितीवरती काम करण्याची संधी मिळाली। तसंच प्रभाग समितीची 2 अध्यक्षपद देखील मित्रपक्षाने भाजपने आम्हाला दिलं होतं। तसंच रिपब्लिकन पक्षाला स्वतंत्र कार्यालय देखील महापालिकेमध्ये उपलब्ध होतं। या निवडणुकीमध्ये एकतर 3-3.5 वर्षाचा गॅप झालेला आहे आणि त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे। असं जरी असलं तरी भाजप आरपीआय युतीमध्ये आम्ही यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे 2 आकडी संख्या निश्चित निवडून येईल अशा संकल्पावर असा आम्ही संकल्प करत आहोत आणि या मेळाव्याच्या माध्यमातून तसा संदेश सर्व पुणेकर आणि सर्व कार्यकर्ते आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या उपस्थितीत देणार आहोत। हा भव्य दिव्य असा 21 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नानापेठ या ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। की मागच्या वेळेस आमचे 5 नगरसेवक निवडून आले होते। यावेळेस कमीत कमी जर 20 जागा आम्हाला भेटल्या तर निश्चितच 15 नगरसेवक आमचे आरपीआयचे येतील आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर जर पुण्यामध्ये अनुसूचित जातीला जर महापौर पदाची संधी भेटली तर निश्चितच आरपीआयला ती संधी द्यावी अशी आमची मागणी असणार आहे।